चला तर मग आज आपण सगळ्यात साधी आणि सोपी अशी पालकाची भाजीची रेसिपी करणार आहोत. चला तर मग आज आपण साहित्य पाहून घेऊयात. धुवून चिरून घेतलेला पालक आहे बघा. 1 ते दीड तास हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. बेसन, तेल, कढीपत्ता, कच्चे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे बघा, जाडा भरडा असा. मिरची, लसूण, मीठ, जिरी आणि थोडीशी हळद. आता आपण पालकाची ही भाजी शिजवून घेणार आहोत. बघा पाणी उकळलेले, त्याच्यात हे आपण भाजी टाकून घेणार आहोत आणि 10 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे. बघा 10 मिनटानंतर आपली भाजी अशी शिजलेली आहे. आता आपण यातलं पाणी काढून बेसन पीठ टाकून हटवून घेणार आहोत ही भाजी. बघा अशा प्रकारे आपण भाजी हटलेली आहे व्यवस्थित. आता आपण भाजी बनवायला घेऊयात. बघा इथं आपण कढई गरम करून घेतलेली, याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात. बघा एकदम काही ऑइली नाही ही भाजी आणि पालकाची भाजीत गुणधर्म भरपूर असतात. बघा तेल तापले, आता आपण जिरे टाकून घेऊयात अशी मस्तपैकी. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण वाटलेला मिरचीचा ठेचा टाकून घेणार, लसूण आणि मिरचीचा. तर याच्यानंतर आपण भिजवून घेतलेली डाळ टाकणार आहे. डाळ चांगली परतून घ्यायची आहे बघा. पालकाची भाजीमुळे हाडे चांगली मजबूत पण होतात. गरोदर बायकांना डिलिव्हरीमध्ये बघा भाजी ही पालकाची विशेष मिठाची करून दिली जाते. मग अशी आपली 1-2 मिनटं ही डाळ अशी थोडीशी तेलामध्ये फ्राय करायची, याच्यामुळे टेस्ट चांगली येते बघा. तर याच्यानंतर आपण मीठ टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे. नंतर आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि चांगलं हलवत राहायचे 1 मिनिटभर. बघा डाळीला एकदम छान सुरेख रंग आलेला आहे. आपली फोडणी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली भाजी घालणार आहोत पालकाची. आपण ही चपाती बरोबर, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे बघा. खूप छान लागते अशी भाजी बनवली तर. याला आमच्याकडे पालकाचा गरगट्टा असंही म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा भाजीला थोडीशी उकळी आली ना की आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे. कसला भारी सुरेख रंग आलेला आहे आपल्या भाजीला. बघा उकळी आलेली आहे भाजीला. आता आपण शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकून घेणार आहोत याच्यात. बघा जाडं भरडं असं शेंगदाण्याचं कच्चं कूट टाकायचे. आणि 10 मिनटं आपल्याला अशी भाजी थोडी शिजवून घ्यायची, म्हणजे याच्यातील डाळ पण व्यवस्थित शिजेल. बघा 10 मिनटांत आपली भाजी आटलेली पण आहे आणि व्यवस्थित झालेली आहे दाटसर. बघा अशा प्रकारे आपला हा पालकाचा गरगट्टा रेडी झालेला आहे. बघा अशा प्रकारे आपला साधी आणि सोपी पालकाचा गरगट्ट्याची रेसिपी तयार झालेली आहे. चला तर मग या पालकाची भाजी आणि भाकरी खायला. धन्यवाद.